मंडळी नमस्कार. साहित्य संमेलनाच्या मांडवाखाली असं एकमेव पुस्तक लिहून साहित्य परिषदेचे सर्व असलेले कौतिकराव ठाले पाटील कायम मसापच्या पदावर कुंडली मारून बसलेले असतात. तसे लोक माझे सांगाती हे पुस्तक इतरांच्याकडून लिहून घेऊन शरद पवार कायम साहित्य संमेलनाचे उद्घाटक असतात. साहित्य संमेलन म्हटलं की ठाले पाटलांचं कौतिक आणि पवारांची कात्री असणारच. पवार साहित्य संमेलनात दिवा पेटवून आणि फीत कापून उद्घाटनाला येतात. त्या दिव्याची ज्योत वेगळीच आग लावून जाते आणि ती कापलेली फीत समाजाच्या मध्ये दरी निर्माण करते. शरद पवार मोठ्या कौशल्यानं साहित्य संमेलनाच्या मधून आपला अजेंडा पुढे रेटत असतात. अमुक विषयाचा प्रोपोगंडा सुरू करायचा आहे याचा मेसेज शरद पवार साहित्य संमेलनाच्या मांडवाखाली देत असतात. पुढे त्यांचे समर्थक जे साहित्यिक असतात ते पवारांनी दिलेले वचन, पवारांनी केलेलं मार्गदर्शन त्याला साहित्यात कन्वर्ट करून जगाच्या समोर मांडत असतात. मुळात इतिहासाच्या मध्ये बदल करण्याची कामं ही पवार आणि पवार प्रेमी साहित्यिकांनी केलेली आहेत, ज्याला आधुनिक इतिहासाचं नाव दिलं गेलं. पवारांच्या त्या मुद्द्यावरती मला फारसं काही बोलायचं नाही. त्यावर स्वतंत्रपणे वेगळा विषय आपण करूया. आणि पवारांच्या वरती खूप बोलून झालंय. लोक याला म्हणतात की पवारांच्या वरती बोललं की खूप व्ह्यूज वगैरे मिळतात. असला काही हेतू नाही आहे. पवार जे काही बोलतात ते लोकांच्या समोर मांडावं हाच त्यामागचा हेतू आहे. पवार किती स्वार्थी, पवार किती चाणाक्ष, पवार किती धूर्त असतात याचा पावला पावलावर प्रत्यय येऊ लागतो, जो साहित्य संमेलनाच्या मांडवात देखील आम्हाला आला. पवारांनी दुसऱ्याकडून लिहून घेतलेलं एकमेव साहित्य म्हणजे लोक माझे सांगाती. या पुस्तकात डळमळले भूमंडळ नावाचा एक चॅप्टर पवारांनी लिहिला आहे, ज्यात 1993च्या किल्लारी भूकंपात त्यांनी काय काय काम केलं याविषयीचा सविस्तर वृत्तांत लिहिलेला आहे. आता या डळमळले भूमंडळमध्ये त्यावेळी खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख हे मंत्री होते, पण शरद पवारांनी विलासराव देशमुखांचा एका ओळीनेही उल्लेख करण्याचं टाळलं. महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात नव्हता. आपल्याच काँग्रेस पक्षातल्या मराठा असलेल्या विलासराव देशमुखांचा नामोल्लेख देखील पवारांना त्या पुस्तकाच्या कामाच्या चॅप्टरमध्ये करावा वाटला नाही. पुढे विलासरावांनी शरद पवारांची कशी माफी मागितली याचा उल्लेख मात्र व्यवस्थित केला. विलासरावांची प्रतिमा खच्ची करण्याचा प्रयत्न केला. तेच शरद पवार चाकूरकरांच्या विषयात देखील, म्हणजे शिवराज पाटील चाकूरकरांच्या विषयात देखील तसेच वागतात. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार चाकूरकर दोघेही हजर होते. चाकूरकर हे देशाचे माजी गृहमंत्री होते, लोकसभेचे सभापती होते, पंजाबचे राज्यपाल होते. त्या चाकूरकरांची व्यासपीठावरची उपस्थिती होती. एवढंच नव्हे तर ते भाषणाला जाताना एकमेकांना क्रॉस देखील झाले होते. त्या चाकूरकरांचे जे एकमेकाला क्रॉस होण्याचे व्हिज्युअल देखील मी तुम्हाला दाखवतोय, तेही बघून घ्या. पटलं तुम्हाला? हे झालं होतं म्हणजे चाकूरकर व्यासपीठावर आहेत हे पवारांना माहीत होतं. चाकूरकरांचं भाषण होऊन गेलेलं होतं. अशा स्थितीत पुन्हा भाषणामध्ये चाकूरकरांचा किमान पुसटचा उल्लेख शरद पवारांनी करणं आवश्यक होतं. तो केला नाही. नीट ऐका. अशा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
भारत शासने ज्यांचे विचार आपण या ठिकाणी आज ऐकले ते कोकणचे साहित्यिक दामोदर मावळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नामदार सुभाष देसाई, अशोक चव्हाण, अमित देशमुख, संजय बनसोडे, वसंतराव पाटील, प्रमुख कार्य रामचंद्र तिरुके, मुख्य समन्वयक दिनेश सासुरकर, डॉक्टर जनार्दन वाघमारे, महामंडळाचे कार्यगार, सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, पाहिलं, ही पवारांची वृत्ती. ज्या भागात जाऊ तिथल्या आदरणीय लोकांना आपल्या समान वागणूक मिळू द्यायची नाही किंवा दुर्लक्षाने मारायचं, ही पवारांची राजनीती आहे. त्यावेळी विलासरावांशी तसे वागले, आता चाकूरकरांशी असे वागले आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जो मेसेज द्यायचा आहे तो दिला. शरद पवारांचं मी समजू शकतो, वय झालंय, सगळं झालंय. या एबीपी माझाला काय करावं हा प्रश्न पडतो. एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये चाकूरकरांचा उल्लेख काय झालाय हे बघा. गुलजार यांचा चेहरा एबीपी माझाला चाकूरकरांच्या मध्ये दिसला किंवा चाकूरकरांच्या चेहऱ्यात एबीपी माझाला गुलजार दिसले आणि गुलजारांचं भाषण लाईव्ह असं करून ते ऐकवायलाही सुरुवात केलं. त्याच्या खाली अनेकांनी कमेंट केल्यात, त्या कमेंट देखील तुम्ही बघून घ्या. चाकूरकरांचा अनुल्लेख, शिवराज पाटलांचा अनुल्लेख शरद पवार करतात आणि माध्यमांनाही चाकूरकर लक्षात येत नाहीत. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून आम्हाला वाटतो की ही सगळी जी माध्यमं आहेत ना ती पवारांच्या अंकित आहेत. म्हणजे अगदीच त्या माणसाचं अस्तित्वच तिथे नव्हतं अशा स्वरूपातली दाखवण्याची ही वेळ आहे. मुळात शरद पवार सतत संमेलनाच्या मांडवाखाली काय करतात हा प्रश्न मोठा आहे. कारण ठाले पाटलांच्या कौतिकाने पवार सद्गतीत झालेले असतात आणि जिथे ठाले पाटील ज्या संमेलनामध्ये असतात तिथे पवारांची उपस्थिती ही ठरलेली असते. आणि या सगळ्या उपस्थितीत पवार आपला अजेंडा पुढे रेटत असतात. पवारांनी रेटलेल्या अजेंड्यावर पुन्हा कधीतरी बोलूया, पण आज जे पवारांनी केलं आहे ते आपल्यासमोर मांडण्यासाठीच हा विषय करतोय. नमस्कार.